चिपळूणला आल्या आल्या परांजपे हॉटेल आणि हे 1940 पासून आहे, म्हणजे 80 वर्षांपेक्षा जुनं आहे. म्हणजे लहानपणीचं टिपिकल हॉटेल आणि तिथे त्या काचेच्या बरण्या, त्यामध्ये चिवडा, लाडू, सगळ्या गोष्टी, बाकडी, बाहेर छोटंसं अंगण. म्हणजे आपली वनवास कादंबरी आहे प्रकाश नारायण संतांची किंवा गोट्या आहेत तामणकरांची, तीच आठवली. खरंच थेट भूतकाळात गेल्यासारखा फील आहे. आल्या आल्याच म्हणजे असं मन प्रसन्न झालं. तर इथली प्रसिद्ध आहे मिसळ आणि चिवडे सुद्धा प्रसिद्ध आहेत. लोक चिवडा पॅक करून देतात. पहिला पण चिवडा खाऊया आणि मग मिसळ खाऊया. म्हणजे आजी बनवायची असा पातळाचा चिवडा. आणि हा असतो ना, त्याच्यावरती असं खोबरं म्हणून टाकायचं, थोडंसं नारळाचं पाणी, कांदा आणि कोथिंबीर. दडपे पोहे त्याचे बनतात. आणि घरी असेल तर कधी भूक लागली तरी मस्तपैकी सोय होऊन जाते. म्हणून आजीकडे कायम तो असा एक टिपिकल लोखंडी डबा असायचा, त्या डब्यात भरलेला असायचा. तशीच कम्प्लिटली चव आहे. तर आपण आता मिसळ घेऊया. आधी मिसळ या मोठ्या प्लेटमध्ये ओततो, म्हणजे कळेल की त्याच्यामध्ये काय काय आहे. वडा पण घातला काय त्यांनी. ओके. तर उसळ जी आहे ती हरभऱ्याची उसळ आहे. छोटी भजी पण त्या मिसळमध्ये दिली आहे त्यांनी. मेक युअर ओन मिसळ असं म्हणतात ना, तुमच्या स्टाईलने मिसळ बनवा, तसा प्रकार आहे. ती मिसळ खाऊन बघूया. सुरेख टिपिकल कोकणी मसाला आहे त्याच्यामध्ये. मला हे विशेष वाटतं महाराष्ट्रामध्ये. कोकणात आल्यावर कम्प्लिटली वेगळा मसाला, पश्चिम महाराष्ट्रात वेगळा, नागपूर विदर्भ साईडला आल्यावर कम्प्लिटली वेगळा. म्हणजे त्या मसाल्याच्या चवीनेच तुम्ही त्या प्रदेशात आलाय तुम्हाला लगेचच तसा फील येतो तुम्हाला.